नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो, लाडकी बहीण योजनेमध्ये जून आणि जुलै महिन्यांचे खूप साऱ्या महिलांचे पैसे आतापर्यंत आलेले नाहीत। तर काही महिलांना पैसे मिळालेले आहेत, तर खूप साऱ्या महिलांना पैसे का मिळालेले नाहीत, त्यामागचे काय कारण असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जून आणि जुलै महिन्यांचे पैसे अजूनही खात्यात आले नाहीत का? हजारो महिलांना वाट पाहूनही काहीच मिळालं नाही। लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का, की काहीतरी घोटाळा सुरू आहे? सगळी माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाची योजना असून यामध्ये पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते। मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक महिलांच्या खात्यावर अजून जून आणि जुलैचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। चला तर पाहूया या मागचं खरं कारण काय आहे। पुन्हा पडताळणी सुरू आहे। सरकार काही लाभार्थ्यांची माहिती पुन्हा तपासत आहे। आधार लिंक आहे का, मोबाईल नंबर आधारला लिंक आहे का, बँक खाते क्रमांकशी मोबाईल नंबर लिंक आहे का, आणि तुमचे खाते बरोबर आहे का, किंवा दुसरे कोणाचे तुम्ही बँक खाते जोडलेले आहे का। इतर जर काही त्रुटी असल्यास तुमचे पैसे थांबले जातील। मित्रांनो आणि भगिनींनो, बँकेची त्रुटी काय असणार आहे, तर कधी कधी बँकेने खाते निष्क्रिय केल्यामुळे पैसे परत सरकारकडे जातात। म्हणजे तुम्ही जर 1-2 वर्षांमध्ये जर तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन जर केलेले नसतील तरी तुमचे पैसे इथून पुढे थांबतील, तुमच्या अकाउंटला येतील आणि ते रिटर्न होतील, डबल सरकारकडे पैसे जातील। तर आता आपण पाहूया। तर महिलांनो आणि भगिनींनो, खूप साऱ्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत किंवा जून आणि जुलैचे पैसे आलेले नाहीत। तर सरकार आता रिव्हेरिफिकेशन करत आहे, तुमचे डॉक्युमेंट पडताळणी करत आहे। तुम्ही सरकारची जी अपात्रता जे नियम आणि अटी आहेत त्यामध्ये तुम्ही बसत आहात का? तर आपण पाहूया। अपात्रता म्हणजे तुम्ही जर यापैकी कोणत्याही एका अटीमध्ये तुम्ही बसत असाल, इथून पुढे पैसे येणं बंद होतील आणि तुम्हाला जून आणि जुलैचे पण पैसे मिळणार नाहीत। तर पाहूया। ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना इथून पुढे पैसे आता मिळणं बंद होणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, म्हणजे 2.5 लाखापेक्षा किंवा 3 लाखापेक्षा जास्त त्यांची इन्कम आहे आणि तो इन्कम टॅक्स भरत आहे, तरी तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाहीत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, म्हणजे तुम्ही अर्थात सरकारी नोकरीला आहात, तरी तुम्हाला इथून पुढे आता इथून पैसे मिळणार नाहीत। मित्रांनो, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही फायदा घेत असाल किंवा त्या योजनेचा पण तुम्ही लाभ घेत असाल, तर तुम्हाला हे पैसे जे लाडकी बहीण योजनेचे आहेत ते बंद होणार आहेत। तुम्हाला कोणताही एकाच सरकारी योजनेचे पैसे तुम्हाला चालू राहणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे त्यांना पण इथून पुढे पैसे येणं बंद होणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन किंवा उपक्रम अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत त्यांना पण इथून पुढे आता पैसे मिळणार नाहीत। महानगरपालिकामध्ये किंवा कुठे कामाला असतील तरी पण आता तुम्हाला ज्या महिलांना आता पैसे मिळणार नाहीत। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे त्यांना पण आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत। 4 चाकी वाहन म्हणजे तुमच्याकडे कार आहे तरी पण तुम्हाला इथे पैसे मिळणं बंद होणार आहे। ठीक आहे। तर आता यामध्ये जर तुम्ही बसत नसाल, काही महिलांचे पैसे आलेले नसतील, खरंच त्यांनी त्या योजनेमध्ये पात्र असतील आणि ह्या जे अपात्रताची लिस्ट आहे याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला पैसे नक्की येतील। तर तुम्ही यामध्ये जर पात्र असणार आहात तर तुम्हाला 100% पैसे मिळतील। तर आता पैसे जर तुम्हाला नाहीच मिळाले, ठीक आहे, जी अपात्रता लिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्ही इथे कंप्लेंट करू शकता। सर्वात प्रथम इथे तुम्हाला दिसला आहे हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 181 181 वर कॉल करायचं, 181 वर कॉल करायचं आणि तुमची जी कंप्लेंट आहे ती नोंदवायचं। तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळालेले नाहीत अशी त्यांना कंप्लेंट करा, किंवा तुम्हाला जून आणि जुलै महिन्यांचे पैसे मिळालेले
नाहीत असं कंप्लेंटमध्ये सांगा. तुमची ते कंप्लेंट नोंदवतील आणि 15 दिवसानं किंवा 1 महिन्याच्या मध्ये तुमची जी कंप्लेंट आहे ती सॉल्व्ह होते आणि तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होते. त्यानंतर जर कोणी वेबसाईटवरून जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन करायचं आहे. तुमची इथे डिटेल टाकायची आहे, मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड जे काय आहे ते कॅप्चा टाकायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे त्यामध्ये पण एक तुम्हाला ग्रायवन्स म्हणून आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पण कंप्लेंट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची कंप्लेंट करू शकता. तुमचे जर पैसे येणं बंद झाले असतील तर पैसे येण्यास सुरुवात होते. आणि जर तुम्हाला ऑनलाईन कंप्लेंट करायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन पण कंप्लेंट करू शकता. तिथे तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि तिथून तुमची कंप्लेंट नोट होईल आणि कंप्लेंट तुमची तिथे रेस होईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल 15 ते 1 महिन्यामध्ये आणि तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. तर आपण कंप्लेंट कशी करायची त्यावर पण एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन येणार आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.